नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपण डीम कॉलेजचा कट ऑफ बघायचा आहे, राऊंड 1चा आणि महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी। पहिलं कॉलेज आहे डी वाय पाटील। गेल्या वर्षीची रँक होती 3,45,660 आणि गेल्या वर्षीचा स्कोर होता 415। तो या वर्षीचा स्कोर 346 झालेला आहे आणि रँक आहे 3,24,266। म्हणजे गेल्या वर्षी डी वाय पाटीलला 415ला पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं, यावर्षी 346ला मिळालेलं आहे। पुढचं कॉलेज आहे डी वाय पाटील, नवी मुंबई। गेल्या वर्षीची रँक होती 5,59,321। गेल्या वर्षी मार्क होते 319। या वर्षीची रँक आहे 4,19,526। या वर्षीचे मार्क आहेत 309। म्हणजे गेल्या वर्षी डी वाय पाटील नवी मुंबईला 319ला पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं, यावर्षी ते ॲडमिशन 309ला मिळालं। पुढचं कॉलेज आहे डी वाय पाटील, पुणे। गेल्या वर्षीची रँक होती 5,68,637 आणि गेल्या वर्षीचे मार्क होते 316। या वर्षीची रँक आहे 3,95,628 आणि मार्क आहेत 318। पुढचं कॉलेज आहे भारती विद्यापीठ, पुणे। गेल्या वर्षीची रँक होती 2,99,733 आणि मार्क होते 440। या वर्षी रँक आहे 3,74,028 आणि मार्क आहे 326। गेल्या वर्षी भारतीय विद्यापीठ 440ला क्लोज झाला, तो यावर्षी 326ला क्लोज झाला पहिल्या राऊंडला। पुढचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ, सांगली। गेल्या वर्षीची रँक होती 5,14,800, मार्क आहे 337। या वर्षीची रँक आहे 4,40,671 आणि यावर्षीचे मार्क आहेत 301। म्हणजे भारतीय विद्यापीठ पुणे यावर्षी 326ला क्लोज झाला आणि भारतीय विद्यापीठ सांगली यावर्षी 301ला क्लोज झाला पहिल्या राऊंडसाठी। पुढचं कॉलेज आहे MGM वाशी। गेल्या वर्षीची रँक होती 2,31,489 आणि कट ऑफ होता 482। यावर्षीची रँक आहे 2,24,399 आणि यावर्षीचा कट ऑफ होता पहिल्या राऊंडचा 393। पुढचं कॉलेज आहे MGM औरंगाबाद। गेल्या वर्षीची रँक होती 2,17,487। गेल्या वर्षीचे मार्क होते 491 आणि यावर्षीची रँक आहे 2,08,996। यावर्षीचे मार्क आहेत 401। हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे। पुढचं कॉलेज आहे MGM नवी मुंबई। गेल्या वर्षीची रँक होती 1,83,677। गेल्या वर्षीचे मार्क होते 515। यावर्षीची रँक आहे 1,60,536 आणि यावर्षीचे मार्क आहेत पहिल्या राऊंडसाठी 427। पुढचं कॉलेज आहे MGM नेरूळ। गेल्या वर्षीची रँक होती 2,56,879। गेल्या वर्षीसाठी मार्क होते 466। यावर्षीची रँक आहे 2,52,099 आणि यावर्षीसाठी पहिल्या राऊंडसाठी मार्क आहेत 379। म्हणजे गेल्या वर्षी MGM वाशी 482ला क्लोज झाला पहिला राऊंड, यावर्षी 393ला। गेल्या वर्षी MGM औरंगाबाद 491ला क्लोज झाला, यावर्षी 401ला क्लोज झाला। MGM नवी मुंबई 515ला क्लोज झालं, यावर्षी 427ला क्लोज झालं। गेल्या वर्षी MGM नेरूळ 466ला क्लोज झालं, यावर्षी 379ला क्लोज झाला पहिल्या राऊंडसाठी। पुढचं कॉलेज आहे दत्ता मेघे IMS नागपूर। गेल्या वर्षीची रँक होती 5,10,316। गेल्या वर्षीचे मार्क होते 339। यावर्षीची रँक आहे 3,93,512। यावर्षीचे मार्क आहेत 318। पुढचं कॉलेज आहे JLN दत्ता मेघे वर्धा। गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक होती पहिल्या राऊंडसाठी 5,11,535। गेल्या वर्षीचे मार्क होते 338। यावर्षीची रँक आहे 4,16,752। यावर्षीचे मार्क आहेत 310। पुढचं कॉलेज आहे रुरल मेडिकल कॉलेज PIMS लोणी। गेल्या वर्षीची रँक होती 1,31,857। गेल्या वर्षीचे मार्क होते 554। यावर्षीची रँक आहे 1,24,946 आणि यावर्षीचे मार्क आहेत 448। म्हणजे गेल्या वर्षी दत्ता मेघे नागपूरचं कॉलेज 339ला क्लोज झालं, यावर्षी 318ला। पुढचं दत्ता मेघे वर्धा 338ला गेल्या वर्षी क्लोज झालं, यावर्षी 310ला। रुरल मेडिकल कॉलेज PIMS लोणी गेल्या वर्षी 554ला क्लोज झालं, यावर्षी 448ला क्लोज झालं। पुढचं कॉलेज आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड। गेल्या वर्षीची रँक होती 4,30,165। गेल्या वर्षीचे मार्क होते 373। या वर्षीची रँक होती 3,96,381
आणि यावर्षीचे मार्क होते 317. पुढचं कॉलेज आहे सिम्बोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे. गेल्या वर्षीची रँक होती 53,248. गेल्या वर्षीचे मार्क होते 622. यावर्षीची रँक आहे 47,592 आणि यावर्षीचे मार्क आहेत 504. म्हणजे गेल्या वर्षी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड 373ला क्लोज झालं. यावर्षी 317ला क्लोज झालं. गेल्या वर्षी सिम्बोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे 622ला क्लोज झालं, तर यावर्षी ते 504ला क्लोज झालं. हा आहे डीम कॉलेजचा कट ऑफ राऊंड 1चा महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.